अशी औषधे आहे जी एकदा वापरली तर तुम्हाला खूप वर्षानुवर्षे हेच निर्जन म्हणून जसं दह्यापासून दही बनवता येतं तसं या गोकृपामृत पासून गोकृपामृत तुम्हाला तयार करता येतं. हा काय आहे तर हे पंचगव्य आणि काही औषधी यांचा उपयोग करून बनवलेला आहे. 100 जीवाणू कोणचे आहे तर तुम्हाला तुमच्या शेतातून 7 दिवसामध्ये, बघा मी शब्द जपून वापरतो, 7 दिवसामध्ये युरिया आणि DAP ला मातीतून हद्दपार करण्याचं काम याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. याचा पुराव्यानिशी मी सगळे प्रूफ, मी स्वतः शिक्षक असल्यामुळे सगळे अनालिसिस मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. तर हे जे गोकृपामृत आहे 2018 मध्ये मला मिळालं. गोपालभाई सुतारांकडे गुजरात अहमदाबादला मी जाऊन आलो. तिथे आल्यानंतर त्यांच्याकडून आणलं आणि मी प्रयोग केले माझ्या शेतामध्ये. त्यांनी सांगतात त्या पद्धतीने कंपोस्ट खताचे प्रयोग केले. त्याचे रिझल्ट काय आहे मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने सांगेन. परंतु मला जे त्याचे बदल जाणवले, मातीमध्ये भुसभुशीतपणा आला, कंपोस्ट जे आमच्या घरी एक वर्ष लागतं कुजायला, 40 दिवसामध्ये चहाच्या पावडर सारखं खत तयार व्हायला लागलं. त्यावेळेस माझा याच्यावर विश्वास वाटला आणि गोमातेला आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी याच्यासारखं प्रभावी माध्यम दुसरं नाहीये यावर माझा विश्वास बसला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे गोकृपामृतचं काम हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे करतो. काय आहे तर गोकृपा अमृत. नाव काय आहे? गो. कृपा सुद्धा कोणाची गायचीच आहे, काही कोणाचं नाव नाहीये. याचे जीवाणू कोणते आहेत? याच्यामध्ये NPK पण आहे जे तुम्ही DAP खतातून मिळवता. याच्यामध्ये 11 प्रकारचे जीवाणू असे आहेत जे तुम्हाला हवेतून नायट्रोजन तुमच्या पिकाला मिळून देतात. 11 प्रकारचे जीवाणू नायट्रोजन म्हणजे युरिया तुमच्या पिकेला हवेतून मिळून देतात. जो नायट्रोजन म्हणजे 70% युरिया आजही तुमच्या आमच्या वातावरणात आहे, तरी आम्हाला तो का द्यावा लागतो? कारण तुमच्या पिकांना तो घेता येत नसतो. तर तो पिकांना हवेतून घेता येईल असे गुणधर्म याच्यामध्ये ते आहे. ह्याच्यामध्ये PHB जीवाणू आहे, त्याच्यामध्ये बवेरिया बसेरा नावाचा जीवाणू आहे जो अळीनाशक म्हणून काम करतो. ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे जो बुरशीनाशक म्हणून काम करतो, जो कुजवण्याचे काम करतो. अशा अनेक जवळपास वेगवेगळ्या 100 जीवाणूंचं मिश्रण हे गोकृपामृत आहे. तर याचे 5 यशस्वी चरण आहेत. या एक एक चरण बद्दल स्पष्टीकरण असेल माहिती हे मराठीमध्ये मी स्वतः ट्रान्सलेट केलं, हिंदीचं होतं, काही अजून थोडीफार भाषा आणखी बदल हवे त्याच्यामध्ये. तर हे बदलायचं कसं, करायचं कसं, वाढवायचं कसं, वापरायचं कसं, एका मुद्द्यावर आपण याचा अभ्यास करू. सुरुवातीला ही अशी एक बॉटल तुम्हाला या कृषी विज्ञान केंद्रातून मिळेल, मोफत आहे पूर्णपणे. आजपर्यंत एकही अशी कंपनी नाही की जी शेतकऱ्यांना फुकट दिले का आतापर्यंत काही. हे तुम्हाला 100% मोफत मिळणार आहे. काय आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये 100 प्रकारचे जीवाणू आहेत जे तुमच्या मातीतले जीव 1000 असतील तर लाखो करतात, लाखो असतील तर करोडो वाढवतात. मग आम्हाला जीवाणू वरून का टाकावं लागते? कारण मातीतला जीव आम्ही संपवलाय औषधांना, कीटकनाशकांनी किंवा वेगवेगळ्या तणनाशकांमुळे हळूहळू मातीतल्या जीवाणू कमी झाला, तो आम्ही वाढवतो. वाढ करण्याचं काम आमचे हे जीवाणू. मग हे बनवायचं कसं तर अशी एक बॉटल तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे 200 लिटर पाण्याची टाकी घ्यायची. किती घ्यायची? 200 लिटर पाण्याचा ड्रम. त्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचं. काय टाकायचं आहे? 2 किलो गूळ आणि 2 लिटर तुम्हाला गावरान गाईचं ताक टाकायचं. काय टाकायचे? गावरान गाईचं ताक 2 लिटर. गूळ कोणता टाकायचा? जो सेंद्रिय केमिकल विरहित असेल किंवा जुना काळा गूळ असा 2 किलो आणि 2 लिटर देशी गाईचं ताक. बघा शब्द मी प्रयोग पुन्हा पण वापराल. गावरान गाय, देशी गाय, आमची भारतीय गाय. म्हणजे तुम्हाला जिला खांदा आहे अशी कुठली गाय चालेल? आपली लाल कंधार नांदेडची प्रसिद्ध आहे ती चालेल, देवणी चालेल, गवळाव चालेल, कोकण गिड्डा चालेल किंवा जी कोणती असेल, गीर चालेल, सायवल चालेल. या सगळ्यांची देशी गोवंश ज्यांना म्हणतो. संकरित आणि म्हशीचं ताक चालत नाही. कुठून उपलब्ध करा तुम्ही बघा, तो तुमचा प्रश्न. ज्याच्याकडे गाय असेल त्याच्याकडून घ्या, नसेल तर गाय खरेदी करा. तर ही देशी गाय आपल्याला घ्यायची आहे. या देशी गायचं 2 लिटर ताक, 2 किलो गूळ आणि 1 लिटर गोकृपामृत. ह्याच्या व्यतिरिक्त काहीही वापरायचं नाही. मग हे गोकृपामृत तुम्हाला बनवण्यासाठी हे 5 दिवस हे मिश्रण तुम्हाला ढवळायचं. पुन्हा एकदा मला जरा सांगा काय काय वापरायचं गोकृपाला? 200 लिटर पाण्याची टाकी, त्याच्यामध्ये 2 किलो गूळ आणि 2 लिटर ताक. याच्या व्यतिरिक्त काहीही वापरायचं नाही. बघा जीवामृत ही प्रोसेस वेगळी आहे. अनेक प्रोसेस आहेत, TBT प्रोसेस